धुळ्यात राष्ट्रवादी एसपीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे। सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। आजची वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी याच्या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे। याकरिता कलेक्टर सरकारने, महाराष्ट्र सरकारने, देशाच्या सरकारने जर याच्यावर विचार नाही केला तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। ब्रेकनंतर इव्हनिंग पल्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। इटलीच्या एका भक्ताकडून साई चरणी भरभरून दान अर्पण करण्यात आले। 11,19,000 सोन्याचं ब्रोच अर्पण केल्याची माहिती आहे। सतीश कुमार चान्ना यांनी साईबाबांच्या चरणी हे दान अर्पण केले। मैं सतीश कुमार चान्ना अपने परिवार के साथ इटली से आया हूँ यहाँ पर। और करीब 19 साल हो गए मुझे साईं बाबा के यहाँ आते हुए। बहुत कृपा की साईं बाबा ने मेरे ऊपर, पूरे परिवार के ऊपर। इसी तरह बाबा की कृपा हमारे ऊपर बनी रहे। बाबा ने हमें सब कुछ दिया है और उन्हीं दिए में से मैं कुछ बाबा के चरणों में अर्पण करने के लिए लाया हूँ, जो बाबा जी स्वीकार करें। नागपुरात लाडक्या बहिणींना एक विशेष भेट देण्यात आली। पालिकेतर्फे बससेवा एक दिवस मोफत राहणार आहे। शुक्रवारी सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही बससेवा मोफत असणार आहे। राखी पौर्णिमेनिमित्त आपण 28 ऑगस्टला आपण सर्व नागपूर शहरातल्या व आजूबाजूच्या सर्व परिसरातल्या सर्व महिलांना, माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या बहिणींना आपण राखी पौर्णिमेनिमित्त बस सेवा ही फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे। आपण त्यानिमित्त सर्व महिला आपल्या भावांना राखी बांधण्याकरिता आपली बस सेवेच्या माध्यमातून आपल्या भावांना राखी बांधायला जातील। आज आपल्या नागपूर शहरात आपली बस उद्याच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला राखी निमित्त जी फिरणार आहे ती अतिशय वेगाने फिरणार आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त महिलांचा समावेश राहणार आहे। भंडाऱ्यात आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली आहे। राखी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं राख्यांच्या खरं तर दरात देखील वाढ झाल्याची माहिती समोर येते। थोडासा वाढलेला आहे रेट, किमान तरी 10 रुपयाची राखी आता 5 रुपयाला तरी वाढलेली आहे। हो, मागच्या वर्षी थोडासा स्वस्त होत्या, यावर्षी तरी थोडासा रेट वाढलेला आहे। नवी मुंबईत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। दिवाळे गावात नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण करण्यात आलाय। नारळी पौर्णिमा बोललं तर कोळ्यांचा एक सोन्याचा दिवस असतो। या दिवशी दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो व प्रार्थना केली जाते की हे दर्या राजा शांत हो आणि आम्हा कोळ्यांचं नाखवाचं दर्या राजात जे काही जीवन आहे त्याचं तू रक्षण कर आणि कोळी बांधवांना भरभरून मच्छी दे आणि त्यांचं रक्षण कर। हे आता आम्ही सेलिब्रेट करतो। हे 12वं वर्ष आहे जे आम्ही नारळी पौर्णिमा खूप जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा करतो। भैरी देवाला आम्ही नमन करून, तसेच आपल्या सर्व खंडोबाला, एकविराईला नमन करून आम्ही पुढची वाटचाल चालू करतो। आणि ही वाटचाल चालू करण्यापूर्वी आम्ही एक जल्लोष आणि एक बोलतात ना की एक कोळीवाड्याचा धाट सगळ्या जगासमोर आणतो। आणि हे जग आतुरत कोळीवाड्यातले हे नृत्य बघायला, हे सण बघायला। आणि जेवढे पण आले सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।